कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही जावा पुढे, मी सगळं बॅगा बिगा आवरून घेऊन येतो. तुम्ही जावा. हा जावा, मी येतो मागं. हा तसं करा. हवं तर 4 दिवस आमच्याकडे तुम्ही राहा, मामाला पण घेऊन या. नको नको, मी नको, मी बापडा इथं राहील, माझा कसा तरी राहील. तुम्ही जावा. हा रडू नको बेटा, रडू नको. नाही बघवत मला बापलेकीचा वीर. ठीक आहे, नाही जाता इथंच राहा. नाही नाही, अरे काहीच प्रॉब्लेम नाही ना, मी ओके आहे ना, एकदम ओके आहे ना, मी जात. तुम्ही किती म्हणावं ओके ओके, डोळ्यात दिसतंय ना दुःख. डोळ्यात तुम्हाला दुःख दिसतंय, मग माझ्या डोळ्यातल्या शिव्या दिसत नाही तुम्हाला? शिव्या कोणाला पप्पा? नियतीला. एकुलती एक पोरगी सासरी चालली म्हणून. पण मामा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मला तुमचा मुलगा म्हणा, नाही का ग? हो दादा. काय बोलतीस? नाही, तुम्ही त्यांना मुलगा म्हणा असं म्हणालात म्हणून पटकन दादा आलं. काय रे, मग मला म्हण की दादा तू. माझ्या पण नशिबात येऊ दे तिकडं, सासरवाडीला तुझ्या येऊन राखी बांधून घ्यायचं. येऊ दे नशिबात माझ्या. का रे भैया, मी पण जड झाले का रे तुला आता? तू नाही, तुझं डोसकं जड झाडलंय. तुला कसं कळत नाही काय रे, तुझा नवरा हितनं ह्या घरातनं हालायला मागायला झालाय. भैया माझ्या कुकवाला काय बोलायचं नाही सांगून ठेवते मी. मग ऐक ना पोरी, तू घे ना मनावर. तुम्ही जा ना इथून, जा ना सासरी. अहो काय लावलं सासरी सासरी? काय तिथं जे इथं मिळत नाही? सासू सासू नाही इथं. आणि कसं असतंय, पुरीच्या जातीला सासूरवास अनुभवायला पाहिजे. आई कसली करणार आहे माझी सासूरवास? सकाळपासून देवा पुढे बसलेली असती, दुपारी जेवायला फक्त बाहेर येते. मग स्वयंपाक करायला, तिला जेवायला वाढायला तरी घेऊन जावा की तिला तिकडं. चालेल, ही तर करीन स्वयंपाक. आपण तुझ्या गाडीवर जाऊ आणि तिला देऊन येऊ. डोसक्या पुस्तक पडलेस का गे तू? तिकडे जाऊन कर की स्वयंपाक, तिकडच गरम गरम खायला घाल तिला म्हातारी. अरे मी लाग घालीन, पण तिला चालत नाही ना गरम गरम, दात पडलेत तिचे. मग थंड करून खाऊ घाल, अशी फुंकर मार आणि मग खाऊ घाल. पण जा, काय गरज नाही त्याची. हवं तर तिलाच फोन करून इथं बोलवतो ना. नको 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 नको, त्याची काय. अरे म्हणजे हे इकडचं वातावरण तिकडचं वातावरण जरा फरक पडत ना, त्यांना ऍडजस्ट होणार नाही. म्हणजे कसं आहे, त्यांना हे देवपूजा करायची सवय, आणि आपल्या घरात तसं वातावरण नाही. नाही पप्पा, उलट तेच जमतंय. त्या इथं येतील, त्यांच्या निमित्ताने मी देवपूजा शिकेन. तिकडे जाऊन शिकी, तिकडे जाऊन शिक, मर तिकडं. इथं काय गटोळ पुरलंय काय तुझं? काय रे भैया, सारखं जा 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 लावलायस? मग काय बरोबर बोलते तो. अजून फक्त महिनाभर राहिले ना, तर फक्त भिंती राहतील घराच्या शिल्लक. एक एक सामान विकून राहिलं तुझा नवरा या घरात येऊन. माझ्या मजेसाठी विकतो का मी? या घरात अडचण होऊ नये म्हणून विकतो ना मी. काय सांगताय दाजी, इथं फ्लॉवर पॉट होता ते विकायचं काय गरज होती? त्याची काय अडचण होत होती? तुम्हाला तो फ्लॉवर पॉट दिसला, त्याच्या खालचं टिपॉय नाही दिसलं. नाही तर काय, टिपॉय विकल्यामुळे फ्लावर पॉट विकावा लागला. मग फ्लॉवर पॉट काय जमिनीवर ठेवायचं का? कसं दिसेल ते? अरे देवा, टिपॉय काय ऐकला तुम्ही? तुमची काळजी. माझी कसली काळजी? तो टिपॉय लाकडी होता, आणि वाळवी लागली एकदा लाकडाला की घराला प्रॉब्लेम होतो. कळलं का? आणि तुमचा दमा उफळून आला असता मग. मुळात मला दमा नाहीच आहे, आणि दम्याचा आणि वाळवीचा काही एक संबंध नाहीये. नाही पप्पा, ते म्हणतायत ना म्हणजे असणार. मग अभ्यास आहे त्यांचा. अभ्यास? अरे 10वी पास झाला तर सगळ्या मास्तर लोकांना मिळून पेढे वाटले होते. ते बोर्डावर असतात ना, गुणवंत विद्यार्थ्यांची यादी असते की नाही बोर्डावर, तसं हा पास झाला तेव्हा आम्ही पाहिलेला सगळ्यात ढ विद्यार्थी म्हणून याचं नाव लावलं होतं बोर्डावर, आणि म्हणे अभ्यास आहे. माहितीये मला, पण आज सुद्धा शाळेमध्ये त्या फळ्यावरती यांच्या नावाच्या पुढे एकाही विद्यार्थ्याचं नाव अजून पण नाहीये. तिकडे जाऊन करा कौतुक. तिकडे जावा, तुमच्या घरी करा कौतुक.
हे बघा, कौतुकाला कुठली पण जागा चालते, मनात जागा पाहिजे, मनात. जा बाबा. जा बाबा नाही, बाबाच्या घरातून जा बेटा. आता मला नाही ग सहन होत. काय सहन होत नाही म्हणते मी? अगं तुझा नवरा दिवसाला 4-4 धंदे बदलतो. आधी काय तर म्हणते नर्सरी टाकायची, नर्सरी टाकायची. मग टाकली होती ना. हा टाकली होती की नर्सरी. नर्सरीत फुलझाडं लावतात. ह्याने काय लावलं? झुडप. त्याच्या माग माझा विचार होता. अरे कायचा घर बरबाद करून कायचा विचार होता? हा ते झुडपा माग पोरपोरी बसवले तुम्ही. अहो नुसते पोरपोरी नाही, काही झुडप होतकरू जुगारांना पत्ते खेळायला जागा निर्माण करून दिली होती मी. अरे रेड पडली त्याच्यावर जावाय बापू, रेड पडली हो. हा जगातली पहिली नर्सरी असेल की ज्या नर्सरीवर रेड पडली. जाऊ द्या ना पप्पा, जाऊ द्या. काय अहो बिझनेस येतो. येतं एखाद्याच्या नशिबी अपयश, तर काय एवढं त्याचा बोभाटा करताय? ते अपयश माझ्या अंगाशी आलंय ग, माझ्या अंगाशी आलंय. पोलिसांनी धाड पाडली, कोर्टात केस चालू आहे. दर महिन्याला जाऊन कोर्टात खेट घालतोय मी. मग काय तर वकिलाला पैसे देऊन देऊन भेक मागायची वेळ आली आमच्यावर. मग काहीतरी काय बोलताय? तो वकील माझा मित्र आहे काय? म्हणून कमी पैसे घेतो. दुसरा वकील असता तर किती पैसे घेतले असतील. नाही तर काय, यांचा मित्र आहे म्हणून आपल्याला काही त्रास नाही. पप्पा आहे, मला लय मोठा प्रश्न पडलाय हो. काय? हिच्या जन्माच्या वेळेला आईनं नेमकं काय खाल्लं होतं? माती. आणि ती साधी साधी नाही, मुलतानी माती खाल्ली होती याच्या आईनं. ते भाजून खायची का कच्ची? कच्च तर तुम्हाला खावंस वाटतं मला आता. काय तर म्हणजे पोल्ट्री टाकली होती. आणि काय केलं त्या पोल्ट्रीचं? हा? त्यात त्यांची काही चूक नाही. मग काय कोंबड्यांची चूक होती का? मग नाही, त्यांची पण चूक नाही. मी सांगतो काय चूक झाली. हा हे काय करायचं माहित आहे? रोज त्यांच्या मित्रांच्या बरोबर पार्टी करायची. तिथंच बसून प्यायची, तिथंच बसून कोंबडी खसकायची आणि कालवण करून खायचं. एका महिन्यात सगळी पोल्ट्री खाली केली होती. भैया हा मोठा आलाय, वर तोंड करून बोलतोय. त्यांच्या मित्राचं बरं सांगतोस आणि आपल्या घरात 4 चिकन बनवलं होतं, ते वरपून खाल्लं होतं, ते विसरलास वय? असं कुणाचं खाणं काढायचं नाही. बघितलं माझं नवऱ्याचं मन किती निर्मळ आहे ते. मला माहित असतं ना त्या कोंबड्या आपल्या पोल्ट्रीतल्या आहे, तर मी माती खाल्ली असती, पण त्या कोंबड्या नसत्या खाल्ल्या. पप्पा तुम्ही खरं तर माती खाल्लेली आहे. तायडीला ह्यांच्या गळ्यात बांधली का नाही, तिथंच माती खाल्ली तुम्ही. का बसा भैया तू? माझ्या कुकवाविषयी काय बोलायचं नाही सांगून ठेवते मी. असा नवरा मिळाला, नशीब लागतं रे नशीब. आणि तुझ्या या बहिणीने नशीब काढलंय. अरे मी तर वट सावित्रीला पण वडाला जेव्हा फेऱ्या घालते ना, तेव्हा अख्खं दोऱ्याचा बंडल संपेपर्यंत फेऱ्या मारायच्या थांबत नाही. 7 नाही 700 जन्म हाच तुला नवरा भेटो, पण पुढच्या जन्मी तू माझ्या पोटी जन्माला येऊ नको. मला पुढचा जन्म गेंड्याचा मिळाला ना तरी चालल, पण तू नको भाई, तू नको. कसं दिसाल तुम्ही नाकावर शिंग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.